एका आईची सकाळ नेमकी कशी सुरू होते माहिती आहे का? मुलांच्या टिफिनची धावपळ, घरची कामं, शेतातून ताजी भाजी आणणं आणि त्यात घराचं रिनोव्हेशन. सकाळ झाली की घड्याळापेक्षा आईच आधी जागी होते. टिफिनमध्ये काय द्यायचं, मुलांना वेळेवर तयार करायचं, पाण्याच्या बाटल्या भरायचं. ही धावपळ रोजची असली तरी प्रत्येक दिवस नवीन असतो. कधी मुलं म्हणतात हे नको, ते हवं, पण शेवटी डब्बा भरून तयार झाला की मनालाही समाधान मिळतं. आता ना चुलीवरती स्वयंपाक करायचा होता. गॅस तसा होता, पण सगळ्यांना कसं चुलीवरचं जेवण आवडतं म्हणून सकाळ सकाळचीच चूल पेटवली होती. चुलीवरतीच मुलींचा टिफिन वगैरे बनवला. चपाती वगैरे बनवून घ्यायची होती म्हणून पीठ वगैरे मळून घेतलं. आता पीठ ना आमच्याकडे एवढं सारं मळावं लागतं. सकाळच्या चपात्या भरपूर खातात, म्हणजे जास्ती भाकरीपेक्षा ना चपाती जास्ती खातात आणि एक टाईम चपाती आणि एक टाईम भाकरी असं रुटीन असतं. पहिली चपाती ना माझी नेहमीच खराब बनते, म्हणजे जास्ती फुगत नाही. तरी पण थोडीफार इथे फुगलेली आहे. बाजारात मिळणाऱ्या भाज्यापेक्षा ना शेतातून स्वतः तोडलेली भाजी किती ताजी असते ना हे गावात राहणाऱ्या लोकांना समजत असतं. मग काय म्हटलं, चला आता शेतातून ना ताज्या ताज्या भाज्याच घेऊन येऊया. शेतामध्ये ना थोडीफार वांग्याची झाडं, घेवड्याच्या शेंगा, गवारीच्या शेंगा, मिरच्या वगैरे आहेत. तेच म्हटलंच घेऊन याव्यात. मिरच्या आहेत, मिरच्या काढूया थोड्याशा. पुढे आहेत का बघू बरं. कुठे वांग? हा, एक सापडले. आहे वांग इथं. बघ, एक आले वांग. आई बघितले तू सगळंच निघाले. पालक निघाला. पालच निघाला. हा, दुसरा दिसतंय का कुठं? आंटी भेटलं पण कुठे? छोटा आहे पण कुठे? छोटा आहे बघितलं. हो, किती छोटं वांग आहे, पण किती छान वांग आले. कऊ इथं पॉज. थांब, बघू मला कसं काढते. काढलं वाटतं दिव्यानी का? हे का? एवढं छोटं वांग आहे, पण जरा थोडं खराब वाटतंय. चला मिरची बघूया आता. मिरची बघूया आणि घेवडा. आई इकडे चाल. साप असते. पपई आली पण कच्ची पपई आहे. पपई आले पण छोटेच आहेत पपई. जरा थोडं छोटे. झूम कर बाबा. छोटे छोटे चालेत पण. चल तिथं वरती आले तर भाजी आलेत का बघा वांग. ही केवढं मोठं वांग आले भरीत. आपण भरीत करू शकतो याचं. खूप मोठं वांग आहे. एवढं मोठं वांग आहे. आंटी अजून एक आहे मोठा. हा माग. किती मोठा आहे. दिव्या दाखव ग. खूप मोठे आले. आपण याचं भरीत करू शकतोय. भरीत नको. नाही, मला वांग्याची भाजी आवडते. ओय किती मोठं आहे. आंटी अगं डाळी गवारीला गवर नाही आली पण अजून. गवर सकाळी काल आजीने काढून आणली. गवर 2-3 आल्या होत्या घरा. आई हा, कितना मिरची झाड होतं पण मिरच्या नाही लागत. कुठे बघू बघ. छोटी होती पण माझी गेली. इथं घेवडा. घेवडा ते काय घेवडा एक एक शेंग दिसते एवढं. पण आता काढायला आतमध्ये जावं लागेल बरं. जाऊ का आतमध्ये? हे नको, आतमध्ये नको जास्त जाऊ. पुढच्या वेलेला आहेत का बघू बरं घेवडा. इथं भरपूर मोठा आहे. कसं भेटलं. घेवडाच नाही आलाय पण एक एकच थोडंफार शेंगा भेटतं. कुठे दिसते? दिसलेली मला थोडं पण नाही आलं. आता ही 2-3 वांगी भेटली तेवढी. याचा पण भरीत करूया मस्त ताज्या वांग्याचं. खूप मोठी झालीत पण वांगी. आई भरीत नको भाजी कर. भरीत छान लागतं का मोठ्या वांग्याचं? नको भाजी कर. याची भाजी खूप मोठं वांगायचं होणार नाही भाजी चांगली. बरोबर त्याचं भरीतच चांगलं. चुलीवरती भाजून मस्त भरीत करूया. कारल्याचं वेल पण आहे, पण मला वाटतं कारली नाहीत लागली अजून. मला कारली पण नाही आणि घेवडा पण जास्त नाही भेटला. नाहीत वांगी लागली. आता इथल्या सगळ्या भाज्या तोडून ना म्हटलं जरा पेरूच्या शेतामध्ये जाऊन यावं. पेरूच्या शेतामध्ये ना थोड्याशा रानभाज्या भेटत होत्या, म्हणजे जसं की चिघळची भाजी, माठ्याची भाजी, तांदूळशाची भाजी असते.
आणि मेन आरोग्यदायी भाजी पात्राची भाजी. ती एक तुम्हाला कोणाला माहिती नसेल, पात्राची भाजी पण एकदम बेस्ट आरोग्यासाठी आणि हाडांसाठी भाजी एकदम बेस्ट आहे. चिगळाची पण भाजी आली इथं, चिगळ पण आली. ही माठाची भाजी आहे आणि इथं ना ही चिगळ आली. ही अशी चिगळ. जेवढी दिसते तेवढी काढून घेऊ आपण. चिगळची भाजी पण चांगली लागते, कारण मिरची वगैरे टाकून, कांदा टाकून ना भाजी छान होते चिगळची. चिगळची भाजी अशी ही अशी असते चिगळ. शहराकडे मिळते की माहित नाही जरा, थोडीफार ऍडजस्ट नाही भेटत मला वाटतं, पण रानाच्या साईडला ना भरपूर अशी चिगळ अशी भाजी भेटते. अजून एकदा बघू. एवढीच नाही भाजी, होता पाऊस यायला लागला खूप सारा. जाऊया घरी. तर ही आहे पात्राची भाजी. ही दिसतीये ना, ही पात्राची भाजी आहे. ही तुम्ही भाजी ह्याची खूप मस्त होती आणि खूप हेल्दी पण आहे, आरोग्यासाठी खूप चांगली ही भाजी. ही कधी तुम्ही बघितली की नाही माहिती नाही, पण अगोदरच्या काळामध्ये ना लोक, मागचे आजी आजोबा वगैरे, ही पात्राची भाजी खूप खायच्या आणि हाडांसाठी खूप चांगली भाजी आहे ही. तर अशी असते ही पात्राची भाजी. ही अशी दिसते पात्राची भाजी. आमच्याकडे पात्राचीच भाजी बोलतात. तोंडी लावायला काल आणली होती आईने. आता ही पालक थोडीशी सापडली आहे इथं. बस आता इथं ना घराच्या साईडला थोडेफार मिरच्याची झाडं लावलेली आहेत, त्याच्याच थोड्याशा मिरच्या मी तोडून घेतल्या. अशा मिरच्या छान, फुलं पण छान आली ग. खाली पडले ती. जास्वंदीला पण कळायला वाटतं. जास्वंदीला मगाशीच लई आलं होतं. जास्वंद आली ना. आपल्याला भांडी आता फुलती झालं, कळ्या भरपूर आलेत खरं जास्वंदीला. एवढं सगळे छोट्या छोट्या वाढ फुलतं. चला बस झालं आता आजच्या पुरतं हे एवढं. असा हा माझा साधा पण सुंदर दिवस. कधी धावपळ, कधी थकवा, कधी आनंद, पण या छोट्या छोट्या क्षणामुळेच आयुष्य सुंदर बनतं. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.